लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल झालेले आहेत। पुन्हा फॉर्म भरावा लागणार का, संपूर्ण अपडेट सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तसेच राहिलेल्या महिलांना आता पैसे कधी मिळणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते मिळाले असतील, 2 हप्ते मिळाले असतील, 3 हप्त्याचे तुम्हाला पैसे आलेले असतील, तर या ठिकाणी बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर तो बदल काय आहे, तर बघा ही आजची लेटेस्ट अपडेट आहे। YouTube वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत। खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, पहिली ती अपडेट काय आहे, तर बघा एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार। म्हणजे जर एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 महिला असतील, 4 महिला लाभ घेत असतील, तर त्यांना तो लाभ मिळणार नाही। फक्त एका कुटुंबातील 2च महिलांना आता इथून पुढे लाभ दिला जाईल। तसेच बघा, दुसरा जो बदल करण्यात आलेला आहे तो आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्यास तुम्हाला कागदपत्रे आता सादर करावी लागणार आहे। म्हणजे आता पुरावा द्यावा लागणार आहे, प्रूफ द्यावा लागणार आहे, दाखवावा लागणार आहे की तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न खरंच कमी आहे का, या संदर्भात आता तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। अशी अपडेट समोर येत आहे। त्यानंतर बघा, तिसरा जो मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो आहे निवृत्ती वेतन किंवा 4 चाकी वाहन धारक महिलांची पुन्हा तपासणी, पुन्हा पडताळणी होणार असल्याची चर्चा आहे। तशीच अपडेट समोर येत आहे। त्यानंतर चौथा जो बदल करण्यात आलेला आहे तो आहे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास तर तुम्ही डायरेक्टली अपात्र केले जाणार आहात। जवळच्या महिलांना ही माहिती शेअर करा, ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल, तुमचा अर्ज मंजूर सुद्धा झालेला असेल, म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेला असाल, तर बघा तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। खूप इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे। आतापर्यंत बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत। 5 हप्त्याचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता महिलांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हा हप्ता असणार आहे। तर बघा, 6वा हप्ता कधी मिळणार, आता बघा पैसे मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुमच्या कंप्लीट असणे गरजेचे आहे। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आता ते आपण या ठिकाणी पाहूया। तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल का, तर या ठिकाणी बघा अजिबात नाही। ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही डोक्यातनं काढून टाका। या ठिकाणी बघा, तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागणार नाही। जो तुम्ही अगोदर फॉर्म भरला होता तोच फॉर्म चालणार आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर तुमचा फॉर्म मंजूर असेल आणि तुम्ही ज्या अटी आहेत बघा, GR मध्ये ज्या अटी नोंदवलेल्या आहेत त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तुम्हाला रिपीट फॉर्म वगैरे भरायची गरज नाहीये, ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी आता खुशखबर समोर आलेली आहे। सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। तर बघा, लाडकी बहिणींच्या डिसेंबरचे पैसे आता वाटप करण्यास सुरुवात होत आहे। डिसेंबर महिना म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर या ठिकाणी बघा, पैसे जमा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। त्यापैकी पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक पाहिजे। ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशा महिलांनाच यावेळेस पैसे येणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला योजना आली त्यावेळेस बघा भरपूर महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना त्यावेळेस पैसे मिळालेले नव्हते। म्हणजे त्यांनी फॉर्म भरून सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नव्हते। आता तुम्हाला ही चूक करायची नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तुमचं आधार बँकेसोबत लिंक ठेवायचे आहे। जवळपास बघा, जेवढे फॉर्म आहेत त्यापैकी जवळपास आता बघा 90 ते 95% महिलांचं आधार बँकेसोबत लिंक आहे। काही क्वचितच महिला आता अशा राहिलेल्या आहेत ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये। तर बघा, तुम्हाला बँकेमध्ये KYC वगैरे सर्व प्रोसेस कंप्लीट करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये कसलीही अडचण येता कामा नाहीये, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता बघा सर्व महिलांसाठी खुशखबर, आता बघा खात्यात पैसे पाठवले जात आहेत। महिलांच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचे पैसे पाठवले जात आहेत। म्हणजे 6व्या हप्त्याचे 2100 रुपये मिळणार की आता 1500 रुपये पाठवले जात आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, संपूर्ण अपडेट सांगणार आहे। महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे पाठवले जात आहेत। तसेच बघा, तुम्हाला आता पैशांचे मेसेज येणार आहेत। सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे जमा झालेले आहेत।
तर बघा काही महिलांना मेसेज येईल 1500 रुपये जमा झालेत, काही महिलांना जास्तचा येईल 2100चा येऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला आता मेसेज येणार आहेत पैसे जमा झाल्याचे. तसेच ज्या महिलांचे अगोदरचे पैसे बाकी आहेत, समजा तुमचे 3000 रुपये बाकी असतील तर तुम्हाला अगोदरचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जर ते बाकी असतील त्याचा सुद्धा तुम्हाला SMS येणार आहे. पैसे पडल्याचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांना आता येणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर या 2 दिवशी बघा ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे ज्या महिलांचे 3000 रुपये राहिले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजे ज्या महिलांनी बघा अर्ज 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या ठिकाणी बघा 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला पैसे जमा करण्यात आलेले आहेत भरपूर जणांच्या खात्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. SMS चा स्क्रीनशॉट सुद्धा आहे, या PDF मध्ये तो ऍड नाहीये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर बघा 5 आणि 6 तारखेला महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला. म्हणजे ज्या महिलांनी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेवटच्या टप्प्यात अर्ज केला होता आणि यांना त्यावेळेस पैसे का मिळाले नव्हते तर त्याचं कारण होतं आचारसंहिता लागल्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा या महिलांना पैसे आले नव्हते. तर आता याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवीन, त्यामुळे सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय की नेमकं तुम्हाला 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. तर बघा आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती देत आहोत. तर बघा मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सध्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तर सध्या बघा 1500 रुपयेच मिळणार आहेत, कारण की 2100 रुपये संदर्भातला निर्णय आता होणार आहे. नेक्स्ट हिवाळी अधिवेशन असेल किंवा नेक्स्ट पुढच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात निर्णय घेणार आहे. तुम्हाला 2100 रुपये सुद्धा भविष्यामध्ये कन्फर्म मिळणार आहे. ही गोष्ट महायुती सरकारने कंप्लीट केलेली आहे. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला ही जी 1500 रुपयाची रक्कम आहे ही पुढील 2 ते 3 महिने मिळू शकते, त्यानंतर 2100 रुपये तुम्हाला दिले जातील असा अंदाज आहे. परंतु सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार 1500 रुपये दरमहा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना, ही सर्वात फेमस योजना आहे. महिलांना आतापर्यंत 7500 रुपये मिळालेले आहेत. आता महिलांना पुन्हा डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर बघा पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच भेटणार आहेत. ज्यांचं लिंक नाही त्यांना पैसे येणार नाहीत. मी परत एकदा सांगतो, सर्वांनी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला आधार कार्ड बँकेसोबत लिंक करायचंच आहे तरच पैसे येतील. कारण की हे जे पैसे आहेत बघा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे तुम्हाला पैसे जर हे हवे असतील तर तुमचं आधार बँकेसोबत लिंक पाहिजे. त्यानंतर बघा ज्या महिलांना आतापर्यंत बघा लाडकी बहीण योजनेमधून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अशा किती महिला आहेत आणि कोणत्या महिला आहेत त्यांनी नक्की कमेंट करा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे आम्ही नक्की सॉल्व्ह करू. तुम्हाला काही अडचणी असतील त्या आमच्यासोबत कमेंटच्या माध्यमातून शेअर करा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल. या ठिकाणी बघा 1 रुपया सुद्धा भेटला नाही, काय त्याचं रिझन आहे किंवा कोणत्या कोणत्या महिला आहेत त्यांनी नक्की कमेंट करा. आणि ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही तर बघा ज्या महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केला असेल त्या महिन्यापासून तुम्हाला 100% लाभ दिला जाईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, पहिले पैसे भेटून 3000 भेटलेच नाही असा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. तर बघा यांचं म्हणणं असं आहे की दादा आम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळाले, त्यानंतर आम्हाला ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले, त्यानंतर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले, परंतु आम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेच नाहीत. तर बघा तुम्हाला आता हे सर्व पैसे डिसेंबरच्या हप्त्यासोबतच येणार आहेत. तसेच काही काही महिलांना बघा 5 आणि 6 डिसेंबर या तारखेला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये, भरपूर अशा महिला आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आता बघा पैसे नाही येण्याचं काय कारण आहे. या ठिकाणी बघा तुमचं म्हणजे जे आधार कार्ड होतं बघा, आधार कार्ड तुमचं अगोदर ऍक्टिव्ह होतं. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या 3 महिन्याचे पैसे मिळाले त्यावेळेस तुमचं जे आधार कार्ड आहे ते बघा ऍक्टिव्ह होतं. परंतु आता सध्याचं सिच्युएशन काय आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला पैसे येणार होते म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्हाला 4था हप्ता आणि 5वा हप्ता एकत्र दिला जात होता, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरलाच ऍडव्हान्स मध्ये दिले जात होते निवडणूक प्रॉब्लेममुळे किंवा आचारसंहितेमुळे. तर त्या नेमक्या वेळेमध्ये किंवा त्या टप्प्यामध्ये तुमचं जे आधार बँकेचा जो स्टेटस होता म्हणजे तो इनऍक्टिव्ह होता, म्हणजे आधार कार्ड बँकेपासून कट झालं होतं, असं थोडक्यात गावरान भाषेत सांगायचं झालं तर कट झालं होतं. त्यामुळे तुम्हाला 4था आणि 5वा हप्ता मिळाला नाही. पहिले 3 हप्ते तर तुम्हाला सक्सेसफुली त्यावेळेस मिळाले होते. तर बघा तुम्हाला हे पैसे नक्कीच मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, आता सध्याची माहिती अशी येत आहे
2100 रुपये तुम्हाला सध्या तरी भेटणार नाहीत, अशी अपडेट आता सध्या समोर येत आहे. कारण की बघा त्या संदर्भात निर्णय करायचा आहे, असंच डायरेक्टली तुम्हाला पैसे देता येत नाहीत. एक त्याचा प्रक्रियेचा भाग असतो बघा. शासन, मुख्यमंत्री जरी बोलले, उपमुख्यमंत्री जरी बोलले की आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत, परंतु त्यांना सुद्धा काही प्रतिबंध आहेत. या ठिकाणी बघा कोणतीही गोष्ट, या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये मिळणार, पहिला त्या संदर्भात निर्णय होणार. म्हणजे बघा अधिवेशन मध्ये त्या संदर्भात घोषणा होणार, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार, सविस्तर चर्चा वगैरे होणार, सर्व गोष्टीचा तो एक प्रक्रियेचा भाग आहे. त्यानंतरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे बघा सध्या आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला या महिन्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा नंतर 2100 रुपये कन्फर्म मिळणार आहेत, ही गोष्ट सुद्धा सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. म्हणजे पुढचे जे 1500 रुपये आहेत बघा, किंवा चालूचे 1500 रुपये आहेत, हे तुम्हाला रेग्युलर मिळत जाणार आहेत. सर्व महिलांनी नोंद करून घ्या, लक्षामध्ये घ्या. 1500 रुपये तुम्हाला रेग्युलर मिळत जाणार आहेत, परंतु 2100 रुपये भविष्यामध्ये दिले जाणार आहेत. आता बघा आपण भरपूर गोष्टी डिस्कस केल्या, आता आपण सविस्तर अपडेटकडे येऊया. या ठिकाणी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही अपडेट दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही आणि ही योजना पुढे देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. आणि आता या योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिला जाईल. त्यासाठी आम्ही बजेट वेळी त्याचा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याच प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि त्याचप्रमाणे 2100 रुपये महिना, या ठिकाणी बघा 2100 रुपये महिन्याचा उल्लेख आहे, महिलांना देण्याचा निर्णय अंतिम आहे. आणि त्यांनी बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही जी आश्वासने दिलेली आहेत, महायुती सरकारकडून जी आश्वासने देण्यात आलेली आहेत, ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजे याच्यावरून सिद्ध होते की तुम्हाला 2100 रुपये कन्फर्म मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला डिसेंबरचे पैसे कधी मिळतील, आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर बघा या महिलांना मिळणार पैसे. राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा महिलांना उर्वरित 5 हप्त्यांचे पैसे 7500 रुपये, तसेच डिसेंबर महिन्याची वाढीव 2100 रुपये असे एकत्रित 9600 रुपये जमा केले जाणार आहे. आणि ज्या महिलांना बघा या ठिकाणी बघा ज्या महिलांना 5 हप्त्याचे पैसे मिळालेले आहे, अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा 2100 रुपये हप्ता जमा केला जाणार आहे. तर बघा या ठिकाणी जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 1500 दिला तर तुम्हाला 9700 ऐवजी ज्या महिलांना 0 मिळाले होते त्यांना 9000 रुपये मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की -600 होतील, कारण की अजून त्या संदर्भात निर्णय झालेला नाही. जर 2100 रुपये मिळाले तर अशा महिलांना थेट 9600 मिळतील, कारण की त्यांना 0 रुपये मिळाले होते, त्यांना एक साथ 6 हप्त्याचे पैसे मिळणार. अशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा तुम्हाला मी डेट सांगतो, डिसेंबर महिन्याचा तुम्हाला हप्ता कधी येईल. खूप मोठी अपडेट आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, आता ती अपडेट काय आहे आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या निष्कर्षाच्या आत बसतील अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. म्हणजे ज्या महिला निष्कर्षामध्ये बसतील, ज्यांच्या ज्या अटी आहेत जी आर मध्ये नोंदवलेल्या त्याप्रमाणे पात्र ठरतील, अशा महिलांना वरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. त्यांना दर महिन्याला पैसे हे माहिती सरकार देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे महिलांनी आता काळजी करायची गरज नाही. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला डेट सांगण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओच्या अंतिम टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. महत्वाचा मुद्दा. त्यानंतर बघा त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2024 पर्यंत योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे 9 डिसेंबर. तर बघा आज सोमवार आहे, बँका चालू आहेत. तर बघा 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा जो कालावधी आहे, म्हणजे जवळपास 7 दिवसांचा कालावधी, एका आठवड्याचा साप्ताहिक कालावधी आहे. या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. थँक्स फॉर वॉचिंग.